तुम्हाला पण माझ्यासारखं ना, जर चणे, वाटाणे, फुटाणे जर खायची सवय नसेल म्हणजे कडधान्य, तर तुम्ही अशा टाईपच्या रेसिपीज बनवून खाऊ शकता. तुम्हाला आवडायला लागतील कारण की मला आवडायला लागलेत. कुकरमध्ये हे चणे मी काल रात्री भिजत ठेवलं. ते याच्यामध्ये ॲड करतो, थोडं पाणी टाकतोय आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये प्रॉपर आपले चणे शिजले जातील. त्यांना एकदा खोलून चेक करा, की प्रॉपर शिजलेत का? कारण कारण कधी-कधी चणे थोडे जास्ती शिजवायला लागतात. नंतर पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं, त्यामध्ये टाकायचं जिरा. जिरा मस्त असा फोडणीसारखा तळतळ फडफड झाला पाहिजे. मग यामध्ये ठेचलेला लसूण टाकतोय, तो टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, तो पण परतून घ्यायचा, ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. मित्रांनो इथे मसाले काही जास्त यूज नाही करणार आहे. इथे मिरचीचा फ्लेवर ठेवणार आहे. त्यामुळे मिरची एक अख्खी चिरून टाकली याच्यामध्ये, ती मिक्स करून घेतो. मग याच्यामध्ये थोडीशी हळद आणि गरम मसाला टाकणार आहे. सगळं मिक्स करून घेणार. तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखट वगैरे यूज करू शकता. याच्यामध्ये थोडं टाकलं तर अजून मजेदार वाटेल. इथे टोमॅटो टाकतो. टोमॅटोवर थोडा सॉल्ट टाकतो आणि तो सगळं मिक्स करून घेतो. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा मसाला मस्त शिजवून घ्यायचा आहे. इथे काही पाणी वगैरे यूज नाही करणार आहे कारण का अशी ड्राय खायला मजेदार लागते. आता हे सगळं टोमॅटो आपला मसाला झाल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये ॲड करतो ते चणे, थोडी कोथिंबीर आणि मीठ ॲडजस्ट करायचं आहे. मस्त चण्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यासोबत लबलबीत करून घ्यायचं. लबलबीत तर नाही बोलता येणार, पण मिक्स करून घ्यायचं आहे. ही तुम्ही अशी ॲज इट इज याच्यावरती लिंबू वगैरे पिळला, थोडा चाट मसाला टाकला, तर चटपटी खायला पण जी मजा येईल ना, एक नंबर लागेल. पण अशी जर तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाल्लात तरी मजेदार वाटेल. चण्यामध्ये ऑलरेडी प्रोटीन्स वगैरे भरपूर काही गोष्टी असतात, हेल्दी असतं. ते एकदा ट्राय करा आणि डिटेल रेसिपी कॅप्शनमध्ये टाकली, चेक करू शकता.